छान विहीर आहे ही आणि पाणी पण किती वरती आलंय, म्हणजे अशी सहज ओंजळीनी वरती पाणी घेऊ शकतो इतकं वरती पाणी आलंय. हो ना. आणि पाणी खूप स्वच्छ पण आहे. पण बाबा आता हाताने पाणी घ्यायची गरज नाही. मग आपण विज्ञान युगात वावरतो. विजेच्या सहाय्यानं ही मोटर चालते आणि फक्त बटन दाबायचा अवकाश आहे की पाणी आपल्याला हवं तिथं पोहोचतं. पण मग आधीच्या काळामध्ये असंच होतं का की बटन दाबलं की लगेच पाणी यायचं? नाही, आधीच्या काळामध्ये तर विहिरीतून पाणी काढण्याचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध होते. बैलाच्या माध्यमातून मोठ चालवायची आणि त्या मोठ्यानं पाणी वर घेतलं जायचं. बरं. आणि आपल्याला फक्त पिण्यासाठी वगैरे असलं तर ह्या अशा पद्धतीचा पोहरा असायचा. पोहरा? हा पोहरा. आता हा आधुनिक पोहरा आहे. त्या काळामध्ये काही ठिकाणी याला बादली, काही ठिकाणी पोहरा असं म्हणायचे. मोठा आणणं लागत होते. मोठा म्हणजे काय हो? शिवीत होता. हा. कातड्याची आपली ढोराची कातडे का. बरं. त्याच्या शिवीच जाई. हा. आणि मग ते त्याला असं एवढं म्हणत मग कर्ज कुडाला कर्ज दौऱ्याला जाई. ते बैल याला हे राजे थारुळ वर का खाली काना वर एक चाक चौदर नाडा एक जाडी ते मग मोठं आणायचे. हा. बरं बरं. हा ते मोठं आणायचे. मग ते पुढे गेले की ते मोटर नाडावर बसायचे. गेले की बरोबर थांबत होते. हा. मग ते थारुड्यात मोठं ते रिचली की पुन्हा मागे येत होते. भरले की लगेच निघायचं. म्हणजे बैलांचं काय काम होतं? मग बैलाचं तेच काम होतं ना. मोठ ओढीत होते ना. अच्छा. हा. ते येळमाळ मग 2 पाट्या नव्हत्या भिजत. दांडा पाणी. हा. आता काय घडीच्या नावावर सर पाणी पाणी. आता काय बटन दाबलं की सुरू. आता सर आहे तसे. नाही. याचे लोखंडाचे पोहरे असायचे. लोखंडाचे त्याला बादली असायची ती. आणि ती त्या विहिरीत आपटू खूप ठिकाणी चेपलेली असायची. आणि मग एखाद्या सोनू जर एखाद्या वेळी काय व्हायचं की ती जी बादली आहे ना ती अशी खूप ठिकाणी चेपलेली असायची. मग ते फुटून पण जायची. मग हे रस्त्याचे कामं जे चालू असतायचे खडी आणि डांबर टाकायचे. मग तिथून आपण डांबर आणायचे. ते डांबर असं एखाद्या भांड्यात ठेवून द्यायचं आणि मग त्या पोहऱ्यामध्ये ते डांबर टाकायचं. मग ते डांबर असं वाळलं समजा घट्ट झालं की ते टाकून द्यायचं बादलीमध्ये. गळायचं नाही. मग पाणी हा जो पोहरा आहे हा पोहरा किती महत्वाचा आहे तर समजा शेतामध्ये काम चालू आहे, तहान लागली, विहिरीत पाणी पण आहे, इकडे माणसाला किंवा जनावराला तहान पण लागलेली आहे, पण पोहरा नसेल तर उपयोग नाही. आणि जर पोहरा असेल तर पटकन विहिरीत टाकायचा, पाणी काढायचं आणि तहान भागवायची. बरोबर. इतकं महत्वाचं काम हा पोहरा करत होता. तर मंडळी, आजचा आपला शब्द होता पोहरा, जो मलाही नव्यानेच कळाला. तर आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडला शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.